नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत रिअल एक्झाम्पल ऑफ पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. आणि कंपाऊंडिंगची पॉवर काय असते हे रिअल एक्झाम्पल मधून ज्यावेळेस आपल्याला समजतं त्यावेळेस पुरेपूर लक्षात येतं की आपण जर सेव्हिंग केलं आणि ते याप्रमाणे केलं तर आपण किती पैसा बनवू शकतो, किती पैसा मिळवू शकतो हे याच्यातून दिसून येतं. तर बघा, आता ही सोपी गोष्ट आहे की पॉवर ऑफ कंपाऊंडिंग मध्ये फक्त इथं काय करायचं आहे की आपल्याला 1 महिना फक्त म्हणजे 30 दिवस, फक्त 30 दिवस आपल्याला काय करायचं आहे की आज 1 रुपया दिला तर उद्या त्याच्या दुप्पट द्यायचे म्हणजे 2 रुपये द्यायचे, परवा त्याच्या दुप्पट म्हणजे 4 रुपये द्यायचे. की इथं तुम्ही बघू शकता, आता पहिल्या दिवशी आपण किती 1 रुपया केला, दुसऱ्या दिवशी त्याचा दुप्पट म्हणजे 2 रुपये झाले, तिसऱ्या दिवशी त्या 2चे दुप्पट 4 रुपये झाले, चौथ्या दिवशी 4च्या दुप्पट 8 रुपये झाले. असं आपण दुप्पट दुप्पट करत फक्त 30 दिवस आपल्याला काम करायचं आहे की हा पैसा आपल्याला सेव्ह करायचा. तुम्हाला किती वाटतं याच्यातून सेव्ह होईल? बघा, विचार करा. 1,000, 2,000, 4,000, 5,000, 10,000 किती होतील? नाही ना सांगता येत. किंवा तुम्हाला वाटलं असेल जास्तीत जास्त किती होतील, एक 10-1,000 पर्यंत होतील, पण एवढं पण नाही की जास्तीत जास्त 5,000 वगैरे इथपर्यंत होऊ शकतात. ओके, तर चला मित्रांनो, तर याची 30व्या दिवशी जी किंमत होते ती तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. किती आहे? 53,68,70,912 रुपये. किती? 53,68,70,912 रुपये हे 30व्या दिवशी होतात. कॅन यू इमॅजिन? तर वाटत नाही ना खरं? चला बघूया, पहिल्यापासून बघूया. तर बघा, इथं पहिल्या दिवशी आपण किती घेतला? 1 रुपया घेतला. तोच दुसऱ्या दिवशी आपण याच्या दुप्पट केला. किती झाले? 2 रुपये झाले. तिसऱ्या दिवशी 2चे 4 झाले, चौथ्या दिवशी 4चे 8 झाले, 5व्या दिवशी 8चे 16 झाले. बघा, तुम्ही पण कॅल्क्युलेशन करू शकता. मी एक्सेल शीट वरती शीट बनवलेली आहे. तुम्ही पण याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करू शकताय आणि पॉवर ऑफ कंपाऊंडिंग बघू शकताय. आता बघा, 6व्या दिवशी 16 रुपयाचे किती झाले? 32 रुपये. आणि 7व्या दिवशी तुम्ही बघू शकता इथं की 32चे किती झाले? 64 रुपये. बरोबर? आणि 8व्या दिवशी या 64 रुपयाचे किती झाले? 128 रुपये. बघा, तुम्ही म्हणाल, अरे 8 दिवसापर्यंत तर फक्त 128 रुपये झाले, राहिले किती 20 दिवस किंवा 22 दिवस समजा. बरं, चला पुढे आपण बघूया. 9व्या दिवशी झाले 256 रुपये आणि 10व्या दिवशी झाले किती? 512. 10व्या दिवशी 512 झाले, याचा अर्थ अजून 20 दिवसात पुढे जास्तीत जास्त किती होतील? की 5,000 किंवा 10,000 पर्यंत होतील. एवढं 53 करोड इथपर्यंत जाऊ शकतो आकडा. तर बघूया, चला. आता 11व्या दिवशी 512 चे झाले किती? 1,024 रुपये. ओके, तर 12व्या दिवशी याचे झाले किती? 1,024 चे झाले 2,048. ओके, 13व्या दिवशी याचे झाले किती? 2,048 चे 4,096 रुपये. आता बघा, आकडा थोडासा मोठा होतोय. तर 14व्या दिवशी याचे झाले 8,192 रुपये. ओके, आणि 15व्या दिवशी याचे झाले 16,384. बघा, 15व्या दिवशी किती झाले? 16,384. आपण कुठून चालू केलेलं आहे? 1 रुपयापासून. फक्त 1 रुपयाला आपण दुप्पट करतोय आणि 15व्या दिवशी किती झालेले आहेत? 16,384. म्हणजे फक्त 15 वेळा आपण त्याला दुप्पट करत आलेलो आहे. बघा, आता हीच रक्कम पुढे 16व्या दिवशी किती होते? 32,768. आणि परत हीच रक्कम पुढे 17व्या दिवशी किती होते? 65,536. आणि हीच रक्कम 18व्या दिवशी किती होते? 1,31,072. बघा, 18व्या दिवशी किती होते? 1,31,072. 19व्या दिवशी परत याची दुप्पट म्हणजे किती झाले? 2,62,144. ओके, आता मात्र इथून पुढे थोडंसं आपल्याला वाटायला लागतं की बाबा 19व्या दिवशी आपली 2,62,144 झाली आणि 20व्या दिवशी 5,24,288 रुपये. बघा, आता इथपर्यंत आपली रक्कम झालेली आहे 5,24,288. किती? फक्त 20व्या दिवशी. आता इथून मात्र तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता बरं का तुमच्या कॅल्क्युलेटरवरती. तुम्ही मोबाईलवरती कॅल्क्युलेटर काढून तुम्ही स्वतः चेक करू शकता. तर 21व्या दिवशी हीच रक्कम दुप्पट केली तर किती होते? 10,00,000
48,576. आता 22व्या दिवशी याच्या दुप्पट म्हणजे किती? 20,97,152. आता हीच रक्कम 23व्या दिवशी याच्या दुप्पट म्हणजे किती? 41,94,304. बघा, याची कोटीकडे वाटचाल चालू आहे. आता बघा, 24व्या दिवशी याची दुप्पट म्हणजे किती झाले? 83,88,608 रुपये. 25व्या दिवशी याची दुप्पट म्हणजे झाले किती? 1,67,77,216 रुपये. आणि बघा, आता इथं 1 करोडच्या पुढे रक्कम गेलेली आहे, म्हणजे 26व्या दिवशी ही रक्कम होते 3,35,54,432. हीच रक्कम 27व्या दिवशी होते 6,71,08,864. आणि 28व्या दिवशी हीच रक्कम होतीये 13,42,17,728. बघा, 28व्या दिवशी किती होते? 13,42,17,728. आणि ही रक्कम 13 करोडच्या पुढे जाऊन 29व्या दिवशी हीच रक्कम 29व्या दिवशी होते 26,84,35,35,456. आणि लास्ट म्हणजे 30व्या दिवशी याच्या दुप्पट म्हणजे 30व्या दिवशी आपली रक्कम होते 53,68,70,912. आणि मित्रांनो, यालाच म्हणतात पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. नमस्कार.